पत्नी होना पतिव्रता चाहे बेनूर हो, रास्ता चलना साफ चाहे फेर हो, और सलाह लेना भाई की चाहे बैर हो. भाऊ रडतो तेव्हा त्याचा पश्चाताप होतो. वैरी असू द्या तरी कठीण प्रसंगी सलाह बंधूला विचारा. ते एका मायच्या पोटातून आलेले असतात, ते योग्य सल्ला देईल. आता इथे बसलेली सगळी बहुश्रुत मंडळी आहे. रामायणातलं चित्र डोळापुढे आणा. कुंभकर्ण त्या पार्टीला आणि ह्या साधू बिभीषण साधू या पार्टीला, पण सख्खे भाऊच ना. आणि जेव्हा लढाईला कुंभकर्ण एकटा आला, सैन्य नाही, रामचंद्राने पाहिलं आणि विचारलं, बिभीषण वो कौन है, अकेला आ रहा? वो अकेला ही आता है, मेरा भाई है कुंभकर्ण, और अकेला पूरी सेना को काफी है. ते एकटंच येतं मालक, आणि ते एकटं आपल्या सगळ्या सैन्याला भारी आहे. क्या किया जाए? प्रभूने विचारल्यावर बिभीषण रडू लागला. अरे का रडतो? दारोड्या आहे, दुराचारी आहे, मांस खाणार आहे, त्याचे सगळे दुर्गुण मला माहिती आहे. पण भाऊ आहे, मला माहिती आहे तो तुमच्या हातून मरणार आहे. एक इच्छा आहे, माझ्या भावासोबत या जन्मीचं शेवटचं बोलणं मला करायचं आहे. देता परवानगी? हे रणमैदानातलं सांगतो. जाओ बिभीषण. युद्धाच्या आधीन बिभीषण आला. धुंद झालेला कुंभकर्ण बिभीषणाकडे पाहतो. दारू पिऊन होता. कौन है भाई? मैं आपका भाई हूं भैया. बिभीषण, अभी भी जिंदा है क्या रे? रामचंद्र ने अपनाया करके जिंदा हूं. शर्म नहीं आती? कौन सी बात? भाई भाई की भुजा होती है. अपने भाई का त्याग करके तपस्वी की शिविर में गया है तू. धिक्कार है तेरा. भाई का नाता मालूम नहीं? बिभीषण म्हणला, नातं माहिती आहे दादा. मग का गेला आपल्या वैऱ्याकडे? मी पारमार्थिक आहे, आणि तुम्हाला सांगतो दादा, माझ्या भजनाला विरोध करणारा भाऊच काय, माय बापाचा सुद्धा त्याग करील दादा. एवढं ऐकलं आणि एवढा दुराचारी कुंभकर्ण बिभीषणाला कवटाळून रडला मैदानात. तुलसीजी लिहितात ते शब्द दोनच सांगतो. धन्य धन्य ते धन्य बिभीषण, भयउतात निशिचर कुलभूषण. आमच्या राक्षस कुळाचा गौरव आहे. जा रामचंद्राला सांग, एका बाणात मारून टाका म्हणाव कुंभकर्णाला. आणि बिभीषणा, या जन्मीची आपली शेवटची भेट. जन्मभर दारू प्यालो, जन्मभर मौज भक्षण केलं, अर्ध्याच्या वर आयुष्य झोपेत घालवलं, आणि तू जन्मभर आमच्या वाड्यात रात्रंदिवस भजन केलं. तुझ्यासारख्या सत्पुरुष भावाला या दारोड्यानं काय सांगावं रे? पण शेवटची भेट आहे, एवढी प्रार्थना आहे, तुझ्या देहामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत बिभीषणा रामाचं भजन सोडू नको. याला म्हणता सला लेना भाई की. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. इथे शब्द आहे, कैचा नाता आहे. कोण कसं रडतं, कशा उद्देशानं रडतं. भाऊ रडतो, बहीण रडती, मुलगी रडती, सगळे रडतात. भाऊ म्हणेगा पाठिंबा गेला, आता कोणी नाही. 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 बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई.
चोळी अंतरली माये बहीण म्हणे साडी चोळी अंतरली माये बहीण म्हणे साडी चोळी अंतरली माये भाऊ म्हणे पाठिंबा गेला आता कोणी नाही 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 आता कोणी नाही बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई भाऊ म्हणे पाठिंबा गेला आता कोणी नाही आता कोणी नाही बहीण म्हणे साडी चोळी अंतरली भाऊ म्हणे का पाठिंबा गेला आता कोणी नाही. बरं का काशीनाथ महाराज, अरे जगाचा बाप नापास झाला इथे तर सामान्य माणसाचं काय घेऊन बसला. सर्वांना माहिती आहे लक्ष्मणाला शक्ती लागली, डोकं मांडीवर घेतलं जगाच्या बापानं, जगाचे अश्रू पुसणारा रामचंद्र पण ढसढसा रडू लागला भावासाठी. जिथं राम नापास झाला तर आपलं कशात लावता. रडू रडू एवढंच म्हणायची, अगाध बंधुपणाची सीमा तुवा दाविली सख्या उत्तमा, माझा निवविला अंतरात्मा एवढा प्रेमा वाढवला. मजला की नवमास कष्टलास त्या गुणी राज भोगविलास, सेवा केली 14 वर्ष निराहार राहोनिया. नाही आठविली माता पिता सुतदारा, वैभव विषया लागो दिला नाही थारा. इंद्रिय जीत धैर्य पुरा, ऐसा बंधू दुर्लभ. विठ्ठल विठ्ठला 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 सगळे नाते गोते. भाऊ रडतोय पाठिंबा गेला, मुलगी रडती माहेरचा आनंद गेला. माहेरचा आनंद कुठपर्यंत आहे लेकीला, बाप आहे तोपर्यंत. बाप ही निस्वार्थी प्रेमाचं नातं आहे मुलीचं आणि बापाचं. 24-25 वर्षाची होईपर्यंत माझा पप्पा माझे बाबा, आणि एकदा गेली मुलाच्या प्रेमामध्ये स्वार्थ आहे. ते म्हणतं काही नाही, थोडे दिवस त्रास आहे, म्हातारं मेल्यावर तिजोरी आपलीच आहे. मुलीला काय स्वार्थ आहे. निस्वार्थी प्रेम करणारी कन्या आहे. आणि कन्या जेव्हा माहेरी आली की तिला खरा आनंद होतो जन्मदात्या बापाच्या भेटीमध्ये. माहेरचा आनंद गेला, बाप मेला म्हणजे. पाठिंबा गेला भावाचा, भाऊबीज गेली बहिणीची, कुंकू गेलं पत्नीचं, आणि छात्र गेलं मुलांचं. हे लक्षात ठेवा, एक व्यक्ती जात नाही, हे सगळे घेऊन जातो. आता चिलिया असेल, जालिंदर असेल, तुम्ही दोघंही भाऊ कर्तृत्वानं खूप मोठे व्हा. तुमच्या पाठीवरून पाचे गावात शाबासकीची थापही पडू द्या, पण गोरक्षनाथजीच्या शाबासकी जे प्रेम न स्वाभिमान होता तो टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही, एवढं लक्षात ठेवा. पुत्राच्या विजये पिता संतोषत जाय, एवढं सांगण्याचं कारण तुमच्या लक्षात आलं असेल. गए हुए कभी आते नहीं, हमें भी मालूम है वो आते नहीं जी, लेकिन हर साल उनकी याद आती है. याचं नाव आहे पुण्यस्मरण. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल
आपला बाप कोणता, आपण पाप किती केलं आणि सुख कोठे आहे, ह्या 3 प्रश्नाची उत्तर तिघाकडे आहे. अरे का, बाप कोणता हे फक्त आई सांगू शकते. मराठी कळली तुम्हाला. आपण पाप किती केलं हे फक्त त्याचं मनच सांगू शकते. नाही तर पुण्याच्या गप्पा मारता येतात. पुण्याच्या ते पंढरपूरला 2 जण गेले, कुण्या गावचे आणि काय अजिबात विचारू नका. चंद्रभागेत दोघांनी आंघोळ्या केल्या. एकानं तिथल्या भिकाऱ्याला 10 रुपयाची नोट दिली. दोघही बारीला लागले. 12 तासांनी गरुड खांबाच्या पुढे गर्दी नंबर लागला दोघाचाही. चालले, चला पुढे, चला पुढे, चला पुढे. पुढच्या भक्ताच्या उजव्या खिशातली 100ची नोट अर्धी बाहेर आली होती. अर्धी कडक होती जरा. नेहरू सदराही कडकच होता. यानं इकडे तिकडे पाहिलं. कोण? 10 रुपयाचं दान देणाऱ्यानं काढली त्याच्या खिशातली नोट 100ची आणि आपल्या खिशात घातली. पुन्हा चला पुढे, चला पुढे, चला पुढे. आणि पंढरपूरची यात्रा करून गावात आल्यावर 4 महिने यानं सुरू केलं. ते चौकात बसला की आपण गेलो पंढरपूरला, तसं नाही. 10 रुपये दिले भिकाऱ्याला, चंद्रभागेत आंघोळ केली, तशी नाही केली. 10 रुपये दिले, 10 रुपये दिले. 4 महिने सांगत होतं. त्याचा मित्र होता, त्याला नाही सहन झालं. ए चातुर्मास झाला लेका, पाचेगाव वैतागून सोडलं. 10 रुपये दिले, 10 रुपये दिले, 10 रुपये. मी सोबत होतो ना, दिले नाही का? दिले ना, 10 रुपये दिले न चंद्रभागेत. पण बारीला लागलो नंतर तू माझ्या पुढे होता. ते कोण्या गावचं बिचारा कांजीच्या कपड्यावाला, त्याच्या उजव्या खिशातली अर्धी नोट बाहेर आली. ती बोटाच्या चिमटीनं काढली, खिशात घातली स्वतःच्या. हे सांगणं लोकाला. 10 रुपयाचं पुण्य सांगत सुटला, 90 रुपयाचं पाप लपवत बसला. अरे किती लपवलं तरी त्याचं मन सांगतंय, मन जाणे पापा, मन जाणे पापा, मन जाणे पापा, मन जाणे पापा. तुका म्हणे माय बापा, 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 तुका म्हणे माय बापा. तुका म्हणे माय बापा, तुका म्हणे माय बापा, तुका म्हणे माय बापा, तुका म्हणे माय बापा. मन जाणे पापा, तुका म्हणे माय बापा, तुका म्हणे माय बापा, तुका म्हणे माय बापा. मन जाणे पापा. त्याचं मन सांगतंय तू हरका पापी नाही लेका, 90 रुपयाचं पाप लपवतो, 10 रुपयाचं चातुर्मास झाला सांगत बसला. 10 रुपये टाकले, 10 रुपये. पण मन सांगतं, मन जाणे पापा, तुका म्हणे माय बापा. नाही तर थोडंसं शिक्षण झालं मुलाचं की बापाला मानायला तयार नाही. बरं का, ज्याच्या बळावर. हे कितीतरी ठिकाणी बापाची ओळख करून देताना त्याला लाज वाटते. धोतरवाला, शेतात काम करणारा, आणि मी शर्टिंगवर आहे, कसं सांगू हा माझा बाप आहे म्हणून. इतके नालायक निघाले. ला मुद्दा काय, जालिंदरनं वर्षभर बापासाठी बूट घातला नाही. एक 2-3 मिनिट घेतो. अमेरिकेला मुलगा आहे, मोठा अधिकारावर आहे. बरं का इट्टल, 40 गाड्या त्याला अंगरक्षक म्हणून आहे, आणि 200-250 अधिकारी शालूट ठोकायला. एवढ्या मोठ्या अधिकारावर मुलगा आहे अमेरिकेला, आणि बाप पाचेगावला.
हाडाचा वारकरी आहे पण बाप, हे नीट आहे, हाडाचा वारकरी. आणि मुलाचा आग्रह आहे, एकदा तरी अमेरिकेला या बाबा, एकदा तरी अमेरिकेला या बाबा, एकदा तरी. बाप म्हणला काय रे अमेरिकेत, इंद्रायणी आहे का चंद्रभागा, पांडुरंगाचं मंदिर आहे का माऊलीची समाधी नाही, नसू द्या पण एकदा तरी याच बाबा, एकदा तरी याच बाबा. हो नाही करता करता बापानं होकार दिला, येतो पण एका अटीवर, गुडघ्याच्या वर धोत्र, 12 बंदी, तांबडं पागोट, 2 माळा तुळशीच्या, गोपीचंदन त्याच्यात बुक्का, ज्ञानेश्वरीन गाथ्याची पोथी असणारी पिशवी डाव्या काखत, आणि छोटा भगवा झेंडा माझ्या उजव्या खांद्यावर. या ड्रेसमध्ये अमेरिकेत येतो, नाही तर तिथं आल्यावर तू म्हणशील म्हाताऱ्या बरमोडा घाल. नाही बाबा, तुमच्याच पद्धतीनं या बाबा, बरं का. आणि झालं, इथल्या मुलांनी बापाला बसून दिला अमेरिकेच्या विमानात. 9-10 तासाचा प्रवास आहे आणि सगळे प्रवासी ते टोमॅटोच्या कलर सारखे, टोमॅटो 400-450 प्रवासी होते, ते सगळे टोमॅटो सारखे होते. मक्याच्या कणसाला केस असतात तसे त्यांच्या डोक्याचे केस. आता प्रवासी कळले तुम्हाला. त्याच्यात एकच पाचेगावचा झेंडा बसलेला. त्यांनी इंग्रजीतून काय टिंगल टवाळी, याला काय घेणं आहे, वारकरी होता पाचेगावचा, त्यानं जपमाळ काढली, डोळे घेतले लावून. विमान उड्डाण झाल्यावर 8-9 तास विठ्ठल 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 अमेरिका येईपर्यंत. अरे का, झालं, विमान उतरलं. आता पुढचं आहे का, 40 4 चाक्या ज्याला अंगरक्षक म्हणून आहे आणि 250-300 अधिकारी त्याच्या ताब्यात आहे. एवढा ताफा घेऊन मुलगा आला बापाच्या स्वागताला अमेरिकेच्या विमानतळावर. आणि हा झेंडा उतरला ना, लाजला नाही. मी मुलासाठी सांगतो, पायातले जोडे काढले, घाई आला आणि साष्टांग दंडवत विमानतळावर बापाला, आणि बापाच्या पायावर डोकं ठेवलं. याचा परिणाम असा झाला की बाप हुंदके देऊ देऊ रडायला लागला. मुलगा उभा झाला, बाबा विमानात काही त्रास झाला का? नाही बाळा. रडताय तुम्ही? आनंदानं रडतो. का? अरे ह्या 40 4 चाक्यात तुला अंगरक्षक म्हणून आहे, 250-300 अधिकारी तुला शालूट ठोकायला आहे. एवढ्या ताफ्यासह तू आला तरी या फाटक्या वारकऱ्याला बाप म्हणून घ्यायला लाजला नाही. याच्यापेक्षा मला जीवनात काय मिळवायचं आहे बाबा रे, मी त्याच्यासाठी आनंदानं रडतो. विठ्ठल 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 विठ्ठल. अमेरिकेलाच होता बरं का विठ्ठल. तिथल्या लोकांनी याचा सत्कार त्याच्या जन्मगावी करायचा ठरवला म्हणून 5-50 अधिकारी. तो मुलगा अमेरिकेहून आला. गावला वाडा होता मोठा, बसा मोठा वाडा होता. वडील होते उसात दारे धरत होते. उसात धोत्राला चिखल लागला होता, बंडीला चिखल लागला होता बापाच्या. आणि हे 50 अधिकारी हा मुलगा बापाला सांगितलंच नाही, पण बापाला कळालं उसात की पठ्ठ्याच्या पोराचा सत्कार वाढे. ते अमेरिकेचे लोक करतात. बाप आला उसातून, हातपाय धुतले कसे तरी, चिखल तसाच होता. योग असा की याचा मुलगा आत गेलता बैठक रूम मधून. एकच खुर्ची खाली होती. आता वाड्याचा मालक आहे ना हा धोतरवाला, त्याला काही परवानगी घ्यायची गरज आहे का? एवढ्या तांबड्या 50 लोकांमध्ये जी खुर्ची मोकळी तिथं येऊन बसला, चिखल लागलेला. सगळी चर्चा सुरू झाली. विचारावं कोण? म्हणले आपण असं करू, या साहेबालाच विचारू कोण आहे. ते साहेब आलं ना कांदा पोहे घेऊन, घर मालक.
बापाला पाहिलं ना असा चेहरा उतरला. म्हणलं याला काय अवदसा आठवली या म्हाताऱ्याला, याच वेळेला यायचं होतं का. पण तरी चेहरा प्रसन्न दाखवला. ते साहेब लोक म्हणले, साहब जी ये बुढ़ा कौन है. ये मेरे बाप का पुराना आदमी है, खेत में काम करता है, बहुत ईमानदार है बेचारा. म्हातार कानामध्ये फेल नव्हतं. त्याच्या लक्षात आलं की बाप का आदमी म्हणतंय हे. बरं का. साहेब त्या रिकाम्या बशा घेऊन आत गेल्यावर म्हातारं उठून उभं राहिलं आणि त्या 50 साहेबांना विचारलं, माझा परिचय करून देताना हा काय म्हणला साहेब. ते म्हणले तुम्ही त्याच्या बापाचे गडी आहे, उसात काम करता म्हणे, खूप इमानदार आहे म्हणे, म्हणून तुम्हाला जन्मभर ठेवलं म्हणे त्यानं उसात. काय वाटलं असेल. कर्जबाजारी झाला, बाप अर्धपोटी उपवासी राहिला, मुलाला पोटभर जीव घातलं, स्वतः गाठी गाठीचे धोत्र नेसला, फाटके कपडे घातले, याला नवीन ड्रेस शिवून दिले, याला अमेरिकेत पाठवला, 50 एकर जमीन विकली, तेवढे पैसे याला लावले, आणि हा बाप म्हणत नाही. रडला बाप. काही केलं नाही बापानं. घरात गेला आणि म्हातारीचा हात धरून ओढतच आणला ऑफिसमध्ये म्हातारीला. आणि त्या सगळ्या अधिकाऱ्यांना विचारलं, साहेब याच्या बापाचा गडी आहे असं म्हणतोय ना, हा माझा परिचय देताना. या म्हातारीला विचारा, मी याच्या बापाचा गडी आहे का याचा बाप आहे. प्रमाण होऊन गेलं. मन जाणे पापा आणि तुका म्हणे माय बापा. विठ्ठल विठ्ठल आला विठ्ठल जसं पाप किती केलं मनाला माहिती आहे. आपला बाप कोणता हे फक्त आईलाच माहिती आहे. आणि सुख कोठे आहे हे फक्त संताला माहिती आहे. ज्याने अनेक प्रयत्न सुख प्राप्तीसाठी केले, नाना साधनाच्या केल्या खटपटा, पण सुखाचा लेश प्राप्त झाला नाही, त्याला कळालं की मन हे पाप सांगू शकते, आई बाप सांगू शकते, आणि सुख फक्त संत सांगू शकतात. सुखावसे हेची ठाई बहुपाई संताच्या, बहुपाई संताच्या, बहुपाई संताच्या. सुखावसे हेची ठाई बहुपाई संताच्या. फक्त संतच सुख सांगू शकतात. आणि म्हणून तुकोबारायाची कीर्ती ऐकून तो तुकोबारायाकडे आला. श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. कुठला रे बाबा. पाचेगाव. इकडे कसा आला. मन पाप जाणते, बाप आई सांगू शकते, सुख तुम्ही साधू संत सांगता, म्हणून सुखाचा पत्ता विचारण्यासाठी आलो. तुला सुख पाहिजे का. हा, मग सुख जर पाहिजे असेल तर मी सांगतो ते करावं लागेल. हे आपुला तो एक देव करून घ्यावा, 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 तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा,
आपुला तो एक देव करोनी घ्यावा बिन जीवा सुख नोहे तेरे बिना जीवा सुख नहे बिना जीवा सुख नोहे तेरे बिना जीवा सुख नहे ये रती माई के दुखाची जयंती ये रती माई के दुखाची जयंती आये रती माई के दुखाची जनती रती माई के दुखाची जनती आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने बिन जीवा सुख नो हे तेने बिन जीवा सुख नो हे आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने बिना जीवा सुख नये तेने बिना जीवा सुख नये बस सुख पाहिजे का मग मी सांगतो ते कर आपुला तो एक देव करुणी घ्यावा तो एक देव आपला करून घ्यावा बस तेने विन जीवा सुख नोहे तो एक देव आणि आपला बस एवढ्यात कार्यक्रम होऊन जाईल आपला तो इथे तो शब्द वापरायचं कारण आहे एकेकाळी वैकुंठात होता म्हणून तो पंढरपूरला आला म्हणून हा विठ्ठल बरवा नेनो ब्रह्म मार्ग चुकले नेनो ब्रह्म मार्ग चुकले नेनो ब्रह्म मार्ग चुकले नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरासे आले उघडे पंढरपुरासे आले उघडे पंढरपुरासे आले उघडे पंढरपुरासे आले भक्त पुंडलिक देखिले भक्त पुंडलिक देखिले भक्त पुंडलिक देखिले भक्त पुंडलिक देखिले केले विठेवरी उभे केले विठेवरी केले विठेवरी उभे केले विठेवरी तो हा विठोबा निधान 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 ब्रह्म मार्ग चुकले ओ नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पुरासी आले उघडे पंढरपुरासी आले भक्त पुंडलिक देखिले उभे केले विठेवरी भक्त पुंडलिका देखिले उभे केले विठेवरी नेनो ब्रह्म मार्ग चुकले वास्तविक ब्रह्म मार्ग चुकतच नाही कारण व्यापक वस्तू चुकायचा संबंध येत नाही असं वाचलं का पेपरला पाचेगावचा वारा हरवला नेवाशाच्या स्टँडवर सापडला अरे हरवायचं आणि सापडायचं काय वारा सगळीकडे आहे व्यापक आहे तसं ब्रह्म व्यापक आहे पण चुकलं या नेनो शब्दामध्येच मजा आहे नॅनो नाही नेनो चुकलं कसं चुकलं कोणास माहीत याला म्हणतात नेनो होते ना कधी कधी बरं का तुमचे अनुभव आहे महाराज लोकांचे आम्ही ते चप्पल काढली दारात म्हणजे ड्रायव्हरला म्हणतो चप्पल गाडीत ठेव घरमालक म्हणतो सुतईचा सडा नाही गेला अजून 50 वर्षात राहू द्या नाही ठेवू द्या गाडीत अहो राहू द्या महाराज इथून काहीच जात नाही चोरीला
नाही पण ठेवूच द्या गाडीत. अहो राहू द्या. आता आपल्यालाही जास्त हट्ट करता येत नाही. त्यांना वाटेल पहा चाली लावू लावू नाशिवंत देह जाणार सकळण चपलावर केवढं प्रेम. राहू द्या बुवा, राहू द्या. चहा पाणी झाल्यावर बाहेर येऊन पाहतो चप्पलच नाही. अहो पाटील चप्पल गेली गाव महाराज. अजून काहीच गेलं नाही कोणाचं. तुमचीच कशी गेली कोणास माहीत. तसं नेनो विठ्ठल विठ्ठला 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 नेनो ब्रह्ममार्ग चुकले. उघडे पंढरपुरासे आले भक्त पुंडलिके देखले उभे केले विटेवरी कोण तो हा विठोबा निधान. एकेकाळी वैकुंठात होता तो आणि सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपुरात आला हा तो आपला करून घ्यावा. त्याच्या पुढे काय शब्द आहे. आपला तो एक. अरे तो एकच आहे. एको हम बहुश्याम प्रजायेय. एकले मनोनिया. एवढंच येतं का. हा सोर द्या ते म्हणणार आहे ते म्हणणार आहे. मेघचंद्र सूर्य तारांगणे महाभूते भौतिके भिन्न भिन्न. बस जमलं. एकले न कंठेची म्हणूनिया येणे केले निर्माण 14 भुवने गगन चंद्र मेघ सूर्य तारांगणे 5 महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो. ऐसा लाघवी हा माया सूत्रधारी. ही चाल पाहिजे होती आम्हाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. ठीक आहे. एको हम बहुश्याम प्रजायेय. एकाकी न रमते तस्मात. एकले न कंठेची मनोनिया येणे. तो एकच आहे. नाहीतर सीता स्वयंवराच्या वेळेला 10,000 राजे उठले. कारण त्यांनी विचार केला 10,000 पहिलवानांनी जर धनुष्य ओढत आणला मग 10,000 राजा मिळून चला काय बिघडल. 10,000 उठले महाराज. सीतामाई सखीला म्हणाली सखी 10,000 आदमी से अगर धनुष्य उठा जाए तो माला किसे पहिने का 10,000 हे सामूहिक चाललाय कार्यक्रम. 10,000 राजे उठले धनुष्य उचलायला आणि 10,000 राजांनी उचलला तर नेमकी मी माळ कोणाला घालू का 10,000. सखी विद्वान होती. समझती क्यों नहीं जानकी. 10,000 का मतलब क्या होता है. 1 के ऊपर 4 शून्य. 1 और 0 10. पुन्हा 0 100. पुन्हा 0 1000. पुन्हा 0 10,000. 1 पुसून काढला सगळे 0. मग तेच सांगते तुला. तो स्टेजवर बसला का नाही अयोध्येचा तो आकडा 1चा आणि बाकीचे 0 जमा. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला तो एक. पुढे शब्द आहे देव. देव शब्दामध्ये दिव धातू आहे. दिव दिव्यती म्हणजे प्रकाशने. त्याला म्हणतात देव. मग काही म्हणतील लाईटला देव म्हणा. ते बटनवर आधारित आहे. चंद्राला देव म्हणा. अरे ते परप्रकाशित आहे. सूर्यामुळे चंद्र चमकतो. मग सूर्याला देव म्हणा. त्यालाही प्रकाश पुरवणारी जी ताकद आहे त्याचं नाव देव आहे. यद भयात वाती वातोयम सूर्यस्तपती यद भयात. त्याला म्हणतात देव. का सूर्यालाही प्रकाश पुरवणारी जी शक्ती आहे. शक्तीला इंग्रजीत पॉवर म्हणतात. चाले हे शरीर पाठ आहे पुढचा. चाले हे शरीर कोणाची असत्ते कोण बोलविते हरिविना. एक म्हणला चाले हे शरीर पायाची असत्ते. असं
पायाच्या सत्तेनं जर शरीर चालतात तर प्रेताला पाय असतात का नसतात? खरं सांगा. एखाद्या जाडजूड प्रेतानं म्हटलं असतं, पोरं हो तुम्ही चौघही नाही उचलू शकत रे मला, मग काय करावं बाबा, तुम्ही असं करा, डांबरी रोडनं या, मी येड्या बाबळीतून चालत येतो पत्र्याच्या शेडमध्ये, आल्यावर पेटवा. असं चालत जातं का? चाले शरीर कोणाची या सत्ते? अरे कोण बोलविते? देखवी ऐकवी एक नारायण. हे सगळी क्रिया करणारी जी शक्ती आहे, बस त्याचं नाव देव आहे. म्हणून पावर ते मला येत नाही फारसं बरं का. आता इथं विद्वान लोक सुशिक्षित मंडळी बसलेली आहे, आपलं वाचून सांगतो रे बाबा. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. स्वामी विवेकानंद परदेशात गेल्यावर त्यांना प्रश्न विचारला गेला कि स्वामी जी, आपके हिंदुस्तान में बहुत से देव देवता मानने वाले लोग हैं जी, तो देवता है कितने? त्यांचा प्रश्न. हाउ मेनी गॉड्स? विवेकानंदजींनी उत्तर दिलं, गॉड इज वन. आता एक होऊन गेला आपला कार्यक्रम. एकच आहे. मग राहतो कुठे? व्हेअर इज गॉड? स्वामीजींनी उत्तर दिलं, मॅन बॉडी इज द गॉड टेम्पल. हे माणसाचं शरीर आहे ना, तेच त्याचं मंदिर आहे. मॅन बॉडी इज द गॉड टेम्पल. ठीक आहे, मग त्यातला देव कोणता? हु इज गॉड? मग उत्तर दिलं, गॉड इज पॉवर. मी इथपर्यंत आलो होतो आपण. चाले हे शरीर कोणाची असत्ते? कोण बोलविते हरिविना? म्हणून देव दिव्यती प्रकाश नाही. सूर्यालाही प्रकाश पुरवणारी जी शक्ती आहे त्याचं नाव देव आहे. आणि तो देव एकच आहे. मग आपला करून घ्यावा. आपला करावा म्हणजे तो कळावा. सुख कळण्यामध्ये आहे, एवढं लक्षात ठेवा. मुलाला बाप कळावा तर सुख आहे, नाहीतर 5 वर्षाचं पोर, आई, दुष्काळ पडला बरं का इटल, खायची पंचायत, 2 दिवस झाले लेकरू उपवासी, 5 वर्षाचं बायको उपवासी, हाई उपवासी. यानं ठरवलं असं जीवन जगल्यापेक्षा निघून जावं कुठं. म्हणून झोपेचा नाटक केला आणि रात्री तसाच उठला. हायवेला गेला, तिथं ट्रक पकडली, रेल्वे पकडली. असं करीत करीत दूर परप्रांतात गेला. उद्योगी असल्यामुळे तिकडे उद्योग सुरू केला. गडगंज श्रीमंत झाला. 10 वर्षाचा काळ गेला आणि त्याला वाटलं आपलं जन्मगाव नगर जिल्ह्यात आहे आणि आपण इथं दुष्काळ पडला म्हणून आलो. कोट्यावधी रुपये आपल्या जवळ आहे. 10 वर्षाचा काळ गेला. काय करायचं या पैशाचं? पैसे घेऊन जावे आपल्या जन्मगावला आणि बायकोला आणि लेकराला श्रीमंत करावं म्हणून सुटकेस भरल्या 2. पाहता काय माझ्याकडे? निघाला बाप. सायंकाळची वेळ, गाडी बंद पडली. पैसे आहे. शेजारच्या गावात गेला. एका वाड्याच्या मालकाला विनंती केली, मालक एक रात्रभर मला थांबायला जागा द्या. माणूस की मेली नाही अजून, थांबा. जेवायला दिलं. ओळख नसताना 2 सुटकेस, झोपायची व्यवस्था. काय झालं एकाएकी दुसऱ्या दिवशी आजारी पडलं हे सुटकेसवालं. त्याच वाड्यामध्ये धुणी भांडी करायला आणि त्याच वाड्यामध्ये गुरं वळायला याचा मुलगा. कारण यांनी गाव सोडलं होतं ना तेव्हाच.
15 वर्षाचा मुलगा चहा देतोय, पाय चपून देतो, डोकं दाबून देतो, नाश्ता आणून देतो, पण त्या मुलाला माहिती नाही हा कोट्याधीश पठ्ठ्याचा बाप आहे. आणि त्या बापाला माहिती नाही सेवा करतंय हे पोर माझं आहे. 3 दिवस झाले, आजार पूर्णपणे बरा झाला. शेठजी म्हणाले, चलतो पाटील, ओळख नसताना आश्रय दिला तुम्ही. 3 दिवस आजारी पडलो, मी जन्मभर तुम्हाला विसरणार नाही. थांबा, व्यवस्था करतो. इकडे रे, ते गाईचं शेण काढत होतं ते 15 वर्षाचं पोर, ते तसंच भरले हात न पुसले, चड्डीला ना आलं तसंच. काय मालक, अरे या सेठजीच्या सुटकेस आहे 2, डोक्यावर घे, स्टँडवर पोहोचून ये बेटा. 2 सुटकेस कोट्यावधी रुपयानं भरलेल्या मुलाच्या डोक्यावर. 15 वर्षाचा मुलगा, फाटकी चड्डी, फाटकी बंडी, शेणानं चड्डी भरलेली, पुढे कांजीचे कपडे, धोतराचा सोगा हातात घेऊन मागे हा. याला माहिती नाही ज्याच्या डोक्यावर सुटकेस दिल्या तो पठ्ठ्याचा मुलगा आहे, आणि त्याला माहिती नाही हा कोट्याधीश माझा बाप आहे. अरे का, स्टँडवर गेले, सुटकेस ठेवल्या, त्यानं हात जोडले. चालतो मालक, काही चूक झाली असेल सेवेत 3 दिवसात तर क्षमा करा. नाही बेटा, चांगली सेवा केली, हे घे तुला 3 दिवसाचे 300 रुपये दिले, ओव्हर टाईम. आता 300 त्यानं जन्मात पाहिलेच नव्हते. रडायला लागलं ते. अरे का रडतो रे, तुमचा आजार लवकर बरा झाला हो शेठजी. अजून 10 दिवस टिकला असता तर गरीबाला 1000 रुपये मिळाले असते. अल्ले का, माझ्या आजाराची अपेक्षा पैशासाठी करतो? तुला मायबाप नाही का रे? माय आहे ना शेठजी, बाप नाही. मुलाचं आणि बापाचं बोलणं सांगतो मी तुम्हाला स्टँडवरचं. बाप नाही. बाप मेला का? नाही. मेला का तर नाही ना, आहे का तर नाही. 10 वर्षापूर्वी आम्हा माय लेकराला झोपट ठेवलं, गेला निघून चांडाळ. याला काय माहिती, ज्याला चांडाळ म्हणतो हा माझा बाप आहे. 10 वर्षापूर्वी वाटलं 10 वर्ष तर मलाही झाले गाव सोडून, पण माझं गाव श्रीरामपूर तालुक्यात आहे आणि ही घटना नागपूर जिल्ह्यात आहे. तुम्ही इकडचेच ना रे? नाही शेठजी, पोट भरायला आलो इकडे 10 वर्षापासून. आमचं गाव तिकडे आहे, नगर जिल्ह्यात. हे तर माझ्याच जिल्ह्याचं नाव घेत. तालुका कोणता बेटा? श्रीरामपूर. गावाचं नाव पाचेगाव. हे पटवून देण्याकरता चालू आहे. त्याला वाटलं गाव, तालुका, जिल्हा सगळे माझंच सांगतंय. पण आपण याला विचारलं नाही, तुझी आई जिवंत आहे का मेली रे? असं काय अभद्र बोलता शेठजी? आईनं तर सांभाळायला, तो तर गेला बाप निघून आम्हाला टाकून. जिवंत आहे? जिवंत आहे. कुठं आहे? ज्या वाड्यात तुम्ही आजारी पडला तिथली धुनी भांडी करती माझी माय. मग 3 दिवसात दिसली नाही. कशी दिसाल? सूर्योदय व्हायच्या आधी यायची, सगळे काम करून निघून जायची. झोपडपट्टीत राहतो आम्ही. म्हणजे आई जिवंत आहे? जिवंत आहे शेठजी. शेठजीला वाटलं आपल्या बायकोचं नाव शांताबाई होतं. आईचं नाव काय रे बाळा? शांताबाई. म्हणले तर माझ्या पत्नीचंच नाव घेत आहे. तुझ्या बापाचं नाव? पंजाबराव. मग तो डोळ्याला धारा लागल्या. म्हणजे नाव माझंच घेत आहे, पत्नीचं नाव. शेवटचा प्रयोग राहिला. आपल्या मुलाचं नाव गोविंदा होतं. 3 दिवसात याला मी विचारलं नाही,
बाळा तुझं नाव काय? गोविंदा. सुटकेस पडल्या हातातून शेठजीच्या, आणि ते मडकटल्या कपड्याचं, फाटक्या चड्डीचं, शेण लागलेलं पोर 15 वर्षाचं, कांजीच्या कपड्यावाल्या शेठजीनं स्टँडवर जे कवटावून रडणं सुरू केलं. पोर लाजलं. असं काय करता शेठजी? मालक मारल माझा, कपडे खराब केले म्हणल तुमचे. मला शेठजी नको म्हणू बेटा, मी तुझा बाप पंजाबराव. शांताबाई माझी पत्नी, गोविंदा माझा मुलगा. तेव्हा 5 वर्षाचा होता तू. मी सोडलं गाव. आता मुलाला बाप कळाला. माझा तुम्हाला जाहीर प्रश्न आहे, 100 रुपये प्रमाणे ओव्हरटाईम घेईल का आता? का? त्याला माहिती आहे आता 100 रुपये दिवसाला मागायचे काय गरज आहे. हे 2 कोटी रुपयानं भरलेल्या सुटकेस पठ्ठ्याच्या बापाचा आहे, आणि हा पठ्ठ्याचा बाप एवढा गडगंज श्रीमंत आहे. बापाची श्रीमंती कळाली, बापाचं ज्ञान झालं, बाप कळाला. भिक्षा दिस गोविंदा, 1 मिनिटात कोट्याधीश झाला. तेने विन जीवा सुख नोहे, तेरे बिना जीवा सुख नोहे, तेरे बिना जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा. तेने विन जीवा सुख नोहे. म्हणून तो देव आपला करून घ्यावा. आपला करून घ्यावा म्हणजे कळावा, त्याचं ज्ञान व्हावं. एकदा जर ज्ञान झालं, आम्ही कोणाचे लेकराव? पिता हमस्य जगतो माता धाता पितामह, ममय वंशो जीव लोके जीवभूत सनातनः. भगवान सांगतात हे सगळे लेकर माझे आहे. तो भगवान आमचा बाप आहे, आणि तो बाप कसा आहे? सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारखा तो, माझ्या पांडुरंगा सारखा तो, माझ्या पांडुरंगा सारखा तो. हा सुख रूपाईसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारखा तो, माझ्या पांडुरंगा सारखा तो, माझ्या पांडुरंगा सारखा तो. सुखरूप ऐसा तुझे कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारखा तो, सारखा तो, माझ्या पांडुरंगा सारखा तो. सुख रूपाईसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारखा तो, माझ्या पांडुरंगा सारखा ऐश, सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, न माझ्या पांडुरंगा सारी खातो. आमचा पांडुरंग बाप आहे, आणि आमचा बाप सुखरूप आहे. हे आम्हाला कळाल्यावर सुख आहे. तेने विन जीवा सुख नोहे. ते कळलं पाहिजे. तो एक देव आपला करून घ्यावा म्हणजे कळावा, त्याचं ज्ञान व्हावं. आणि एकदा ज्ञान झालं की आमचा बाप पांडुरंग आहे, आणि तो सुखरूप आहे. तेने विन जीवा सुख नोहे. इथपर्यंत आलो आपण. करू बरोबर आपण. आपला तो एक तब्येत नाही भाऊ काशीनाथ, पण ते अजून काही वैतागले नाही लोक मला. आता इथं 2 तास, तिथं 3 तास, तिथे खूप समाज आहे. अरे ठीक आहे, त्याच्यात तुमचा काय दोष आहे? हां, कोणाला सोडलंय? आणि
तरी 42 वर्ष झाले न चुकता, कोणाची वेळ न चुकवता. 42 झाले बरोबर. विठ्ठल विठ्ठला 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 तो एक देव आपला करून घ्यावा कळावा, तेने विन जीवा सुख नोहे, त्याच्याशिवाय जीवाला सुख नाही. कारण त्याच्याशिवाय बाकीचं जेवढं आहे ते दुःख देणारं. ए रती माई ग दुःखाची जनती, ए रती माई ग दुःखाची जनती, ए रती माई ग दुःखाची जनती, ये रती माई गे दुःखाची जननी. ए रती माई ग दुःखाची जनती, ए रती माई ग दुःखाची जनती, ए रती माई गे दुःखाची जननी. ये रती माई गे दुःखाची जननी. नाही आली अंती अवसान, नाही आली अंती अवसान, ए रती माई ग दुःखाची जनती, ए रती माई ग दुःखाची जनती, नाही आली अंती नाही आदी अंती ये रती माई दुःखाची जननी. ये रती माई दुःखाची जननी. जनती जनती जनती, त्याच्याशिवाय बाकीचं जेवढं आहे ते दुःखजन्य आहे. येरती माईके दुःखाची जनिते. हे माईक नाही बरं का, मायेपासून जे झालं त्याला माईक म्हणतात. नाही तुम्ही म्हणाला माझ्या माईकला नाव ठेवते का बाबा, येरती माईके. त्याच्याशिवाय बाकीचं जे आहे, जे मायेपासून झालेलं आहे, त्याला पसारा म्हटलंय. पसारा ठीक आहे. आलिया आकारा अवघे नासे, आली आकार अवघे नासी, आली आकार अवघे नासी, नासिवंत हा येथील पसारा, नाशिवंत हा येथील पसारा, हा येथील पसारा. नाशिवंत हा येथील पसारा, आकार अवघे नास. आली आकार अवघे नासे, आली आकार अवघे नासे. हे जेवढं आकाराला आलेलं दिसतंय ना, हे माईकच आहे. मायेपासून झालेलं आहे. नासिवंत येथील पसारा, आलिया आकारा अवघे नासे, येरती माईके दुःखाची जनिती. का उत्तरार्धात एक नाही शब्द आहे, आणि नाही हे व्याकरण दृष्ट्या क्रियापद आहे, आणि त्याच्या पुढे ते वेल्डिंग करायचं. नाही आदी अंती अवसानी. आदी नाही, अंती नाही, अवसानी नाही. कारण कळलं तुम्हाला सगळे. बहुमतावर ठराव पास होतो का नाही, बहुमतावर. आता माझ्या बाबतीत जर सिद्ध करून द्यायचं असेल तर काळाचे 3 प्रकार आहे. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ. एक मजा सांगतो. माझ्या भूतकाळाला विचारा,
हा महाराज 100 वर्षापूर्वी होता का? भूतकाळ म्हणतो नव्हता. भविष्य काळाला विचारू, हे 100 वर्षानंतर दिसणार आहे का? ते म्हणतं नाही. भूतकाळ म्हणतो नाही आणि भविष्य काळ म्हणतो नाही. फक्त एकच काळ माझ्या बाजून आहे, त्याचं नाव आहे वर्तमान काळ. या नुसता वर्तमान म्हणून चालणार नाही, चालू वर्तमान. चालू वर्तमान म्हणजे तो एवढंच सांगणार आहे की हा बाबा पाचेगावला आम्ही 2 एप्रिलला 11:25 पाहिला. काय असेल ते मी काही पाहिलं नाही. बरोबर आहे का? हवामानाचा अंदाज नाही नाही मागे मागे पुढे असेल. नाही 28 आहे पुढे. ठीक आहे, काय का असेल. म्हणजे एकच काळ माझ्या बाजूनं बोलतो, फक्त वर्तमान काळ. आणि भूतकाळ आणि भविष्य नाही म्हणतात. नव्हता आणि भविष्य म्हणतो राहणार नाही. म्हणजे 2 काळ माझ्या विरोधात आहे आणि चालू वर्तमान काळ माझ्या बाजूनं आहे. आणि ठराव बहुमतावर असतो, म्हणजे खरं दोघाचं आहे. भूतकाळ म्हणतो नव्हता आणि भविष्य म्हणतो राहणार नाही. म्हणून नाही आदी, नाही अंती, नाही अवसानी, हे त्यासाठी शब्द आहे. आदी म्हणजे आरंभ, अंती म्हणजे शेवट. जे प्रारंभाला नसते नाही आदी, जे प्रारंभाला नसते ते शेवटी नसते. आणि आदी नसते न अंती नसते न मध्येच भासते, त्याला अवसान म्हणतात. आदी नसते, अंती नसते आणि मध्येच भासते, ते नसतेच. नाही आदी अंती अवसानी, नाही आदि अंति अवसान, नाही आदि अंति अवसान. ये रती माई के दुखाचे जन, हे रते माई के दुखाचे जन, रती माई के दुःखाची हे रते माई के दुखाचे जननी. अंती अवसान, नाही आदि अंति अवसान, नाही आदि अंति अवसान. तो पार कुमाई जय विठो पार कुमाई, पार कुमाई, जय विठो पार कुमाई, पार जय जय विठो पार कुमाई, पार कुमाई, विठो पार कुमाई, पार कुमाई, पार कुमाई, पार कुमाई, ओ 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 पार कुमाई. भगवान ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज की जय. पार कुमाई, ओ पार कुमाई, पार कुमाई, ओ पार कुमाई, पार कुमाई, ओ पार कुमाई. म्हणा. हो आपुला तो एक निघावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. 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 आपुला तो एक देव करून घ्यावा.
विन जीवा सुख नोहे ये रती माये के दुखाची जनेती ये रती माये के दुखाची जनेती तृण बिन जीवा सुख नोहे तृण बिन जीवा सुख नोहे रती माये के दुखाची जनीती रती माये के दुखाची जनीती नाही आदि अंती अवसानी नाही आदि अंती नाही आदि अंती अवसानी नाही आदि अंती अवसानी 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 नाही आदि अंती अवसानी ये रती माये के दुखाची जनिती ये रती माये के दुखाची जनिती आदि अंती अवसानी आदि अंती अवसानी अवसानी नाही आदि अंती अवसानी नाही आदि नाही आदि अंती अवसानी नाही आदि अंती अवसानी ये रती माये के दुखाचे जनिती रे माये दुखाचे विठाला 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 जमलं काशीनाथजी. आता वेळ संपत आली. किती वाजले आता? नाही नाही, याच्यात दाखवा ना. ते घड्याळचे दोन्ही काटे 12वरच आहे. किती वेळचे? तुम्ही मोबाईल नका पाहू, याच्यात सांगा. बरोबर आहे का मी म्हणतो ते? मी कीर्तन करतो तेव्हापासून काटे एकावर एक. माझे डोळे चांगले इथून दिसते ते. विठ्ठल विठाला 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 म्हणून मुद्दाम तुम्हाला विचारलं. तर मोबाईल माझ्या इकडे होता ना पाहायला. पण तुम्ही मोबाईल पाहायला लागल्यावर मला वाटलं आपला संशय बरोबर आहे. आपला तो एक तुमचं बरोबर आहे. 11:30 पुढे आहे 2-3 मिनिट. आपला तो एक देव करुणी घ्यावा
तेने विन जीवा सुख नव्हे. त्याच्याशिवाय बाकीचं जेवढं आहे, येरती मायके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी, आदी नाही अंती नाही मध्ये दिसतं ते नाही. महाराज आता जवळजवळ कळलं आम्हाला. उद्यापासून तुम्ही म्हणताय तसं तुमचा देव आम्ही आपलासा करू, पण त्याला आपलासा केल्यावर तो आमच्यासाठी काय करणार? तो जसा आहे तसं तुम्हाला करणार. अविनाशकारी आपलिया ऐसे, अविनाशकारी आपलिया ऐसे, अविनाशकारी आपलिया ऐसे, अविनाशकारी आपलिया ऐसे, अविनाशकारी आपोलिया ऐसे, अविनाशकारी आपोलिया ऐसे, अविनाशकारी आपोलिया ऐसे, अविनाशकारी आपोलिया ऐसे. लावी मना पिसे गोविंदाचे, लावी मना पिसे गोविंदाचे, लावी मना पिसे, लावी मना पिसे गोविंदाचे. एरती माई ग दुःखाची जनती, एरती माई ग दुःखाची जनती, एरती माई ग दुःखाची जनती, एरती माई ग दुःखाची जनती. लावी मना पिसे गोविंदाचे, लावी मना पिसे गोविंदाचे, एरती माई के दुःखाची जनती, एरती माई के दुःखाची जनती, एरती माई के दुःखाची जनती, एरती माई के दुःखाची जनती. तुला कळलं पाहिजे माझ्या आधी. विठ्ठल हरी विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठल. उद्यापासून तुमचा विठोबा आम्ही आपलासा करू, पण त्याला आपलासा केल्यावर तो काय करणार आमच्याकरता? अरे तो जसा आहे तसं तुम्हाला करणार. अविनाश करी आपुलिया ऐसे. मग आम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला एवढंच करावं लागेल, लावी मना पिसे गोविंदाचे, लावी मना पिसे गोविंदा, लावी मना पिसे गोविंदाचे, लावी मना पिसे गोविंदाचे. अविनाशकारी आपुलिया ऐसे, आपलिया ऐसे, अविनाशकारी आपुलिया ऐसे, अविनाशकारी आपलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे, लावी मना पिसे गोविंदाचे, लावी मना पिसे गोविंदाचे, लावी मना पिसे गोविंदाचे. आम्हाला काय करावं लागेल? अरे उत्तर अर्धात उत्तर आहे. तुम्हाला एवढंच करावं लागेल, लावी मना पिसे गोविंदाचे. तुम्हाला गोविंदाचं पिसं लागलं की त्याने तुम्हाला त्याच्यासारखं केलं. अविनाश करी आपुलिया ऐसे. पिसं लागणे म्हणजे पागल होणे, पिसं छंद जडणे.
भगवान कृष्णाने बासरी जरी वाजवली पागल व्हायच्या गोपिका. आहारे सावळिया आहारे सावरिया ओ कशी वाजवली वाजवली मुरली. आहारे सावरिया कशी वाजवली वाजवली मुरली. आहारे सावरिया कशी वाजवली वाजवली मुरली. आहारे सावरिया कशी वाजवली वाजवली मुरली. मुरलीनो हे केवळ बाण तिने हरिला माझा प्राण. मुरलीनो हे केवळ बाण माझा प्राण. संसार केला दान दिन केला दान दिन खरं सोडून धरिले रान. आहारे सावरिया कशी वाजवली वाजवली मुरली. आहारे सावरिया कशी वाजवली वाजवली मुरली. वाजवली वाजवली मुरली वाजवली वाजवली मुरली. मुरली नोहे केवळ बाण तिने हरला माझा प्राण. संसार केला दाना दीन. नुसतं मुरलीचा ध्वनी कानी आला. एक वेशभूषा करत बसली होती. मुरलीचा ध्वनी कानी आला. जेवढं काजळ होतं गालाला लावलं. आणि जेवढी लाली होती ते डोळ्याला लावली. पा कसं दिसत असेल. गाल काळे केले आणि हे डेंजर लाईट दोन. गालों को काजल आँख को लाली नाक को मिश्री लगाते चली. याला म्हणतात पिस लागणे. मिश्री नाकाला, लाली डोळ्याला आणि काजळ गालाला. एक जण मुरलीचा ध्वनी काणी आला. वासरू सोडलं. पांढर शुभ्र खिलाऱ्या गाईचं वासरू म्हशीला जोडलं. आता ते हुशार वासरू, पांढरं वासरू विचार करतंय की माझी मम्मी एवढी काळी नव्हती. रात्रभरात अरे पूर्वीचे माणसं खिलाऱ्या गाईचं दूध प्यायचे रे बाबा. न बोलता करा. खिलारी गाय ह्या लोकांना अनुभव आहे. 1000 गायी कळपानं चरू द्या, तिचं वासरू सोडा गोठ्यातून. कान टवकारणार, शपटाचा गोंडा वर करणार, जाणार 999 गायी डावलून मायच्या काशेला. एवढी अक्कल असते खिलाऱ्या गाईच्या वासराला. पूर्वीचे लोक खिलाऱ्या गाईचं दूध प्यायचे म्हणून हॉर्न वाजल्याबरोबर रोडच्या खाली उतरायचे. आता तुम्ही का हसता? वाजून पाहिला तुम्ही हॉर्न वाजवा, ते तंबाखूला चुना मळत गाडीच्या पुढे आडवं येतं. समजावं याचा तिळभर दोष नाही, जर्सीचा परिणाम आहे. आता पांढरं शुभ्र वासरू होतं गाय खिल्लारीचं, आणि हिनं पागल झाली. मुरली ऐकून लावलं म्हशीला. वासरू लागे ना. वासरू म्हणला रात्रभरात मम्मी काळी कशी होईल. बरं एवढ्यावर थांबली नाही. भांड घेतलं आणि बैला खाली बसली.